नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मित्र या मालिकेमध्ये अर्णव आणि ईश्वरीच्या लाईफमध्ये तिसरा कोणीतरी व्यक्ती इंटरफेअर करणार आहे, म्हणजे इंटर होणार आहे. आता मित्रांनो, लावण्याचा प्लॅन हा फ्लॉप झालेला आहे. लावण्या अर्णव आणि ईश्वरीला डिस्टर्ब करण्यासाठी आलेली होती, परंतु ईश्वरीने तिच्या समोर धाडकने दरवाजा बंद करून तिला रूम बाहेरच ठेवलेला आहे. मित्रांनो, राकेशने लावण्याला बनवून घेतलेलं असतं ईश्वरी आणि अर्णवला दूर करण्यासाठी, परंतु ईश्वरी काय लावण्याला रूममध्ये घेतच नाही. ती दाराबाहेरूनच सांगते की अर्णव सरांना तुमच्यासोबत बोलायची भेटायची अजिबात इच्छा नाहीये आणि ते बोलूही शकत नाही, भेटूही शकत नाही तुम्ही, त्यामुळे तुम्ही तुमच्या बाहेरच थांबा. मित्रांनो, या अर्णव आणि ईश्वरीची जोडी सोडी इतकी कमाल आहे ना, दोघे एकमेकांना इतके सपोर्ट करतात. अर्णवचा आवाज बसलेला आहे, त्याला बोलता येत नाही, परंतु ईश्वरी इतक्या छान पद्धतीने अर्णवला समजून घेत आहे, त्याच्याशी इतकं छान जुळून घेत आहे. त्याच्या इशाऱ्यानेच ईश्वरीला सगळं काही समजत आहे की अर्णव सरांना काय बोलायचे. आणि आता हा लावण्याचा पत्तक ईश्वरीने कट केलेला आहे. आता लावण्या तंत्र करत खाली आलेली आहे आणि बिचारी रडत आहे. बिचारी कशाची म्हणायची, बिचारी थोडीच आहे, पण तरी मी तिला बिचारी हा पदवी देऊन टाकते, कारण आता मलाही वाईट वाटते. बिचारी रडत आहे, तिला इंटरफिअर नाही करता आलं, तिचा प्लॅन फ्लॉप झाला आणि राखीचाही प्लॅन फ्लॉप झाला. आता ईश्वरीची समजूत काढत आहेत सगळेजण आणि ईश्वरी मात्र तंत्र करत निघून गेलेली आहे. मात्र इकडे आपली आता ईश्वरी जी काही आहे ती आता अर्णव सरांना इतकं छान पद्धतीने समजून सांगत आहे की अर्णव सर नाही का, तुमचा आवाज बसलेला आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी काहीतरी करते. तर आता ती बोलत आहे की मी तुमची बायको आहे त्यामुळे मी तुमची काळजी घेणारच ना. पण अर्णव तिला इशाऱ्याद्वारे सांगतो की तू तर मला नवरा मानत नाही. मग तीही ते ओळखते की तू तर मला नवरा मानत नाही. मग ती जरा थोडी लाजते आणि नाराज होते की खरंच यार मी नवरा मानत नाही असं बोलल्यामुळे अर्णव सरांना तीच गोष्ट मनात बसली की बरोबर आहे ना. मित्रांनो, आता एखादी बायको जर आपल्या नवऱ्याला नवरा मानतच नसेल तर त्या नात्यात जरा थोडी गुढी कमीच असते ना. जर नवऱ्याने बायकोने नवऱ्याला ऍक्सेप्ट केलं तर ते नातं पुढे जाण्यासाठी आणखीन जास्त मदत होते, आणखीन जास्त ते नातं उठायला लागतं, फुलायला लागतं. परंतु ईश्वरीने आधीच सांगून टाकलं की मी तुम्हाला काही नवरा मानत नाही, आपल्यामध्ये फक्त दोस्ती आहे. त्यामुळे जर आता त्यांचं आता मात्र ईश्वरी म्हणते खरं बरं का ती नवरा मानत नाही, पण ईश्वरी आता मनोमन अर्णव सरांना खूप म्हणजे नवरा मानायला लागलेला आहे, त्यांच्यावर प्रेम करायला लागलेले आहे. खरंच ते दोघांचं नातं फुलत चाललेलं आहे, दोघेजण एकमेकांच्या जवळ येत चाललेले आहे. अर्णवचा आवाज बसलाय, परंतु अर्णवचा आवाज बसल्यामुळे ईश्वरी त्याला इतकं समजून घेत आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी जाणून घेत आहे. तो जो त्याला जे काही बोलायचं आहे ते त्याच्या नजरेनेच तिला काही समजत आहे. त्यामुळे ती हळदी दूध घ्यायला खाली आलेली आहे. आता ती हळदी दूध अर्णवला घ्यायला खाली आलेली आहे, परंतु सगळेजण खाली गरम पाणी पित आहेत. आणि आता यांना सगळ्यांना आश्चर्य वाटते की चक्क ईश्वरी अर्णवसाठी हळदीवाला दूध घ्यायला आलेली आहे. त्यामुळे आता मामा इतका कॉमेडी आहे ना, मामा बोलतो की अंजली दुधामध्ये साखर विरघळायला लागलेली आहे बरं का, आता सर्व काही गोड व्हायला लागलेलं आहे. म्हणजे तो कोणात बोलत आहे गोड, म्हणजे त्याला असं म्हणायचंय की अर्णव आणि ईश्वरीचं नातं खुलायला लागलेलं आहे. ईश्वरी अर्णवसाठी खूप एफर्ट्स घेत आहे, परंतु ही मामी तिला कुठं पचतंय होय हे सगळं, तिला पचतच नाही. त्यामुळे ती बोलते की हो तुम्हाला जड जाईल, गोड जास्त खाऊ नका. त्यामुळे आता मामा बोलतो की हो ठीक आहे, परंतु या राखेचा मात्र जळजळ फळाट होत आहे. त्याला इतकं जलजलाट होत आहे ना की त्याच्या मनातून आता बॉम्ब स्फोट उठत आहे. त्याला असं वाटतं की काही झालं तरी ही जिलोबी माझीच आहे आणि त्यामुळे तो आता तिसरा हुकुम एक्का कुणाला तरी एंटर करणार आहे. तो आता विचार करत आहे काही झालं तरी मी या दोघांना एकत्र येऊन देणार नाही. मात्र इकडे आपले अर्णव आणि ईश्वरी इतका छान रोमॅन्स करत आहे, इतके एकमेकांमध्ये गुंतवून गेलेले हरवून गेलेले आहे. अर्णव तिला सांगत आहे की ईश्वरी तू माझ्यापेक्षाही मला जास्त ओळखायला लागलेली आहे, मी जेवढं तुला ओळखत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त तू मला ओळखायला लागलेलं आहे. मित्रांनो, या दोघांचं नातं असंच बहरत राहो, यांच्या दोघांमध्ये असंच प्रेम फुलत राहो आणि हे दोघे लवकरात लवकर एकमेकांना ऍक्सेप्ट करो. म्हणजे अर्णवने तर केलंय, पण ईश्वरीने स्वतः तोंडाने अर्णवला प्रपोज करून की खरंच मी तुमच्यावर प्रेम करते, तुम्ही माझे मिस्टर म्हणजे मी तुम्हाला नवरा मानते असं म्हणावं. ही वेळ लवकरच येऊ आणि हे नक्कीच होणार आहे. तर आता तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.